हॅलो, आपण आता चोळीसाठी लागणारी मापे घेणार आहे. बाहीचं माप टाकून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. त्यानंतर समोरच्या बाजूने पूर्ण उंची मोजायची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि ते सरळ कट करायचं. आपण ह्या कापडाची 4 घडी केलेली आहेत आणि त्यानंतर आपण समोरचा भाग कट करून घेतला आहे. आता पाठीमागच्या भागातून 1.5 इंच वजा करणे आणि कट करणे. गळ्याचा आकार गोल देणे 1 इंचावरती. त्यानंतर शोल्डरचे माप मोजून तिथे टाकणे आणि कट करून घेणे. आता आपण कटिंग कसं झालंय ते पाहणार आहोत. हा आपला समोरचा भाग आहे, त्यावरती आपण गळा आखून घेणार आहोत. गळा हा असा मार्किंग करून घेतल्यानंतर पुन्हा एकदा शोल्डर चेक करून घेणे की आपलं बरोबर आलं आहे की नाही ते आपण चेक केलं आहे आणि गळा कट केला आहे. पुढच्या बाजूचा गळा थोडा खोल असतो आणि एक बटन लावले जाते आजीच्या चोळीला आणि कमरेपाशी गाठ मारली जाते. आपण आता हे सगळं कट केलेलं एकावर एक ठेवून बघणार आहोत की आपलं कसं झालं आहे. त्यानंतर आपण दोन्ही साईडच्या बाह्यांचा मधला पार्ट कट करून, हा आकार बाहीसारखा दिसत नाही पण चौकोनी दिसतो, तर आपण त्या चौकोनच्या मध्ये लाख लावणार आहोत. लाख आपण या उरलेल्या कापडातून कट करणार आहोत. लाख हा आपण चोळीचं माप आहे तसं मोजून घेणार आहोत, जसं पहिल्या चोळीला लाख लावलेला आहे. आता हा पहिला लाख आहे 6 इंचाचा, त्यामध्ये आपण तसंच मार्किंग करणार आहोत आणि खाली शिलाई फोल्ड करण्यासाठी कपडा एक्स्ट्रा ठेवणार आहोत 1 इंच. आता हा लाख तिथपर्यंत चोळीच्या तिथपर्यंत येतोय, बाहीपर्यंत तिथं मोजून घेऊन कट केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा चेक करायचे की आपलं बरोबर झालं आहे की नाही कटिंग. तर आपण चेक केलं आहे की खालचं गॅप वगैरे व्यवस्थित येतो आहे का नाही आणि बाहीपाशी जोडलेल्या लाखाची उंची बरोबर आहे का नाही ती चेक केल्याच्यानंतर थोडीशी आपली जास्त झाली तिथं आपण कट करून टाकली आहे. आता आपण मधून सेपरेट करणार आहोत आणि हा लाख या बाहीच्या तिथं जोडला जाणार आहे. तर आपण हा व्हिडिओ पुढं कंटिन्यू करू. शिवायचं कसं ते बघणार आहोत. आता आपण हे खाली मुडपून घेऊन असं लाख जोडला जाणार आहे तिथे आणि मग आपली बाही तयार होणार आहे. आता आपण मशीनवरती शिलाई काम करणार आहोत. शोल्डर जोडून घेतले आहेत, त्यानंतर दुसरा शोल्डर जोडायचा आहे. शोल्डर जोडून झाल्यावरती व्हाईट धाग्याने टीप मारत आहोत आपण. पूर्वीच्या काळी असेच व्हाईट धाग्याने शिवले जायच्या चोळ्या, त्यावरती डिझाईन वगैरे केली जायचे आणि आपण पण तसंच करणार आहोत. साईडनी गळ्याच्या बाजूने आपण टीप मारून घेणार आहोत. त्याआधी आपण खालच्या साईडने सुरू केलं आहे. छोटी पट्टी करून मुडपत चाललो आहोत. आपण आता हे कंप्लीट केलं आहे. आता गळ्याच्या ठिकाणी थोडा गोलाकार देऊन शिलाई काम करून घेणार आहोत. त्यानंतर आपण हळूहळू चोळी शिवून घेणार आहोत. चोळी शिवणे तशी सोपी आहे, फक्त कटिंग व्यवस्थित करावं लागतं. उंचीत अर्धा इंच वाढवणे. आता आपले शिलाई काम कंप्लीट होत आहे. गळ्याचा आकार वगैरे आणि समोरच्या बाजूने एक बटन असते आणि खाली गाठ मारली जाते. हे आपले आता शिवून झाले आहे. आता आपण पुढील भाग जोडून घेणार आहोत. त्यानंतर हे आपले असे शिवून झाले आहेत. ह्या साईडने असं ठेवून बघायचं. पुढचा भाग मोठा असतो, पाठीमागचा भाग छोटा असतो. पण जोडायच्या आधी बाहीच्या तिथे दोन्ही भाग सेम करायचे आणि सेंटर काढून, बाहीचं सेंटर काढून ते जोडायचे. मग ते दोन्ही भाग सेम होतात. त्यानंतर आपण तिथे लाख जोडणार आहोत. आता आपण बाही जोडून घेतली आहे. दुसऱ्या बाजूने आता आपण
बाई जोडून घेत आहोत. बाई व्यवस्थित जोडून झाल्याच्या नंतर एक्स्ट्राचे धागे कट करून टाकायचे. नंतर आता आपण जिथं शोल्डर जोडला आहे आणि बाईचे सेंटर आहे तिथं आपण एक डिझाईन बनवणार आहोत व्हाईट धाग्यानेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मशीन मध्ये धागा तोडत आहे. आता आपलं शिवण झालेलं आहे. मी शिवून झाल्याच्या नंतर तुम्हाला दाखवते की कशी झाली आहे ती डिझाईन. आता धागा कट करून घेतला आहे. एक्स्ट्राचे धागे पण कट करून टाकायचे. आता खालच्या साईडने कापडाला नंतर टीप मारून घ्यायची आहे. आता लाखाच्या साईडला आपण खाली टीप मारणार आहोत, फिनिशिंग देऊन घेणार आहोत आणि नंतर आपण त्या बाईच्या मध्ये लाख जोडून घेणार आहोत. लाखाच्या खालच्या पट्टीला आपण अशी डिझाईन बनवून घेणार आहोत झिगझॅग मध्ये. दुसरी पण पट्टी आपण जोडून घेणार आहोत आणि ती पट्टी जोडल्याच्या नंतर असे झिगझॅग करून घ्यायचे आहे. छान दिसते ते डिझाईन. आवडले ते नक्की सांगा, कमेंट करा. आता लाख जोडून घेतला आहे खाली. त्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूने पण जोडून घेणार आहोत. टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. चोळी खूप लवकर शिवून होते, पण व्हिडिओमुळे थोडा वेळ लागत आहे. 10-15 मिनिटात चोळी शिवून होत असते. आता आपली चोळी कंप्लीट होत आलेली आहे. तर ही बाई जोडून झाली की झाली आहे. आता जोडून आपली बाई त्यामध्ये आपल्याला टीप मारून घ्यायची. दाब शिलाई एक, म्हणजे कापड हे सिल्क असतं चोळीचं थोडं. आपण अजून एक शिलाई मारून घेणार आहोत. वरपर्यंत न्यायची बाईच्या तिथे. कापड व्यवस्थित पकडायचं, नाही तर चिमटा वगैरे बसतो आणि कापड अटकलं जातं. त्यानंतर कट करून घ्यायचं. ही आपली चोळी तयार झाली आहे. पाहू शकता कशी वाटली.